आजचा दिवस मनाला खोलवर पिळवटून टाकणारा, कारण हाच तो दिवस जेव्हा भारताने आपला सर्वात मोठा विचारवंत, मानवतावादी आणि क्रांतिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गमावलं. बाबा म्हणजे आमचे बापच, ज्यांनी गुलामगिरीची बेडी तोडली, ज्यांनी अब्जावधी लोकांना उभं राहायला शिकवलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देऊन जगण्याला नवं परिमाण दिलं. एका गरीब घरातील मुलापासून जागतिक विद्वानापर्यंतचा प्रवास, अन्यायाविरोधात उभं राहण्याची हिंमत, अज्ञानाशी लढण्याची जिद्द आणि समानतेच्या राष्ट्राची प्राणप्रतिज्ञा. हे सगळं ज्या व्यक्तीने एकट्यानं करून दाखवलं त्या व्यक्तीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबांचं कार्य फक्त संविधानापुरतं मर्यादित नाही. ते शिक्षणाच्या क्रांतीपासून ते अर्थव्यवस्थेच्या पायाभरणीपर्यंत, कामगार हक्कांपासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत, सिंचन, कृषी, उद्योग, विज्ञान असं भारतातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्पर्श केला आहे. 6 डिसेंबर 1956 भारताचं तेजस्वी पर्व संपलं आणि सत्य, न्याय व मानवतेचा एक दीप विश्वातून क्षणभरासाठी हरपला. पण हा अंत नव्हता. त्या दिवशी भारताचा शिल्पकार देहरूपानं दूर झाला. फक्त शरीर पंचतत्वात विलीन झालं, पण त्यांचे विचार ते आजही काळाच्या पलीकडे वाहणाऱ्या प्रकाशासारखे असंख्य जीवांना दिशा दाखवत आहेत. बाबांचे विचार आजही तेजाने झळकतात आणि लाखो करोडो लोकांना जगण्याचं साहस, दिशा आणि धैर्य देत राहतात. त्यांनी दिलेली प्रेरणा आजही असंख्य हृदयांमध्ये जिवंत धगेसारखी पेटलेली आहे, जी काळोखाशी लढायला नवी जिद्द देते. बाबा गेले, पण त्यांचा विचार आजही श्वास घेतो. त्यांचा संघर्ष आमचा मार्गदर्शक आहे, आमची जबाबदारी आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सर्व बाबांच्या कार्याला पुन्हा उजाळा देऊ आणि त्यांना वंदन करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक भारताचं आत्मा घडवणारे शिल्पकार, युगानुयुगे प्रेरणा देत राहोत. त्रिवार अभिवादन. जय भीम.